दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सणाच्या पुस्तकाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत क्रमांक 19. यथार्थ त्याची सर्व कृती. प्रभुदेवाची यथार्थ वाणी, यथार्थ त्याची सर्व कृती. प्रभु प्रेमाने सृष्टी भरली, प्रियतयाला न्यायनीती, न्यायनीती. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवधी वसुंधरा, अवधी वसुंधरा. आजची मिसा पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी आपण अर्पण करीत आहोत. स्वर्गवासी नेल्सन मॅथ्यू लोबो, स्वर्गवासी जोसेफ सायमन कोरिया, कुटुंबातील मयत व्यक्तींसाठी स्वर्गवासी जोसेफ जॉन मच्चाडो, स्वर्गवासी अनिता फ्रान्सिस गोन्साल्विस, स्वर्गवासी डॉमिनिक फिलिप अल्मेडा. त्याप्रमाणेच आज जे वाढदिवस साजरे करीत आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. जे आजारी आहेत, जे हॉस्पिटलमध्ये आहेत, अशा सर्वांना परमेश्वराचा आरोग्यदायी स्पर्श लाभावा म्हणून या मेसेमध्ये विशेष प्रार्थना करूया. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचे नावे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, या अतिपवित्र रहस्यामध्ये आपण सहभागी होत आहोत. पवित्र मरियेनं देखील या रहस्यामध्ये सहभाग घेतला. किंबहुना या रहस्याचा दाता प्रभू येशू ख्रिस्त ह्याला तिने सांभाळलं. ती पूर्णपणे
प्रभुमय होती म्हणून ती निष्पाप होती. निष्पाप राहण्यासाठी प्रभुमय होणं, प्रभूच्या सान्निध्यात राहणं आवश्यक आहे. आपल्यामध्ये जे पाप दडलेलं आहे ते कबूल करूया. कल्पनाने, कृत्यांनी, हयगयीने, शब्दांनी जी पापं झालेली आहेत त्या पापांबद्दल अंधकरणापासून पश्चाताप करूया. सर्वांनी एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनी जवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्यांनी व हयगयीने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी तुम्हारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. ईश्वरा आम्हावर दया कर. हे ईश्वरा आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ईश्वरा आम्हावर दया कर. हे ईश्वरा आम्हावर दया कर. आपण प्रार्थना करूया. ही सर्व समर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, सर्व सामर्थ्याच्या व प्रेरणेच्या उगमा, ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून तुझी सेवा करण्यास आम्हाला शक्ती दे. तुझ्या सेवेत आम्हाला आनंदाचा अनुभव येऊ दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करीतो. आमेन. पॉलचे एफिसिकरास पत्र ह्यातून घेतलेले आजचे पहिले वाचन. जो मी प्रभूमध्ये बंदिवान, तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागून घ्या. आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयात झटत रहा. तुम्हा झालेल्या पाचारणास निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरही एकच आहे, आत्माही एकच आहे, प्रभू एकच, विश्वास एकच, स्नान संस्कार एकच, सर्वांच्यावर आणि सर्वांमधून आणि सर्वांच्या ठायी असलेला देव, जो सर्वांचा पिता, तोही एकच आहे. प्रभूचा हा शब्द. देवाला धन्यवाद. आपला प्रतिसाद. हे प्रभो, हेच लोक तुझ्या दर्शनासाठी आतुर झालेले आहेत. हे प्रभू, हेच लोक तुझ्या दर्शनासाठी आतुर झालेले आहेत. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग आणि त्यात राहणारे सारे लोकही परमेश्वराचेच आहेत, कारण त्यानेच सागरावर तिचा पाया घातला, त्याने जलप्रवाहावर तिला स्थिर केले. प्रतिसाद. हे प्रभू, हेच लोक तुझ्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल?
त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही तो. प्रतिसाद. हे प्रभू, हेच लोक तुझ्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. त्याला शरण जाणारे हेच लोक होत. हे याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी आतुर असलेले ते हेच. प्रतिसाद. हे प्रभू, हेच लोक तुझ्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. जयघोष. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. येशू लोकसमुदायास म्हणाला, जेव्हा तुम्ही ढग पश्चिमेकडून वर येताना पाहता, तेव्हा तुम्ही लगेच म्हणता पावसाची सर येत आहे, आणि तसे घडते. दक्षिणेचा वारा सुटतो तेव्हा कडाक्याची उष्णता होईल असे तुम्ही म्हणता, आणि तसे घडते. अहो ढोंग्यानो, तुम्हास पृथ्वीवरील आणि आकाशातील लक्षणांचा अर्थ लावता येतो, तर ह्या कालाचा अर्थ तुम्ही का लावत नाही? आणखी जे यथार्थ आहे ते तुम्ही स्वतःच का ठरवत नाही? तो आपल्या वाद्याबरोबर न्यायाधीशाकडे जाताना वाटेतच त्याच्याशी तडजोड करण्याचा प्रयत्न कर, नाहीतर कदाचित तो तुला न्यायाधीशाकडे ओढून नेईल आणि न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि शिपाई तुला तुरुंगात टाकील. मी तुला सांगतो, पै ना पै फेडीपर्यंत तू तेथून सुटणारच नाहीस. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बायबल आपल्याला शिकविते देवाचा शब्द, आणि परमेश्वराने नेहमीच आपल्याला एक युनिट म्हणून संबोधलेला आहे. तुम्ही माझी प्रजा आणि मी तुमचा देव, म्हणजे तुम्ही माझे आहात. आणि ते संबोधताना त्याने सर्वांना एक केलेला आहे. तुम्ही सगळे एक आहात. आपल्याला प्रार्थनेत देखील प्रभू आपल्याला सांगतोय की तुम्ही सर्व एकत्र येऊन आमचे बाबा प्रार्थनेमध्ये आम्हाला हे शब्द आहेत, म्हणजे तुम्ही सगळे एक आहात. ख्रिस्ती धर्म आणि ख्रिस्ती जीवन
हे एकात्मतेवरती आधारित आहे. पहिलं वाचन आपल्याला त्याकडेच नेत आहे की तुमचा पाचारण हे की तुमचे पाचारण हे एक आहे, तुमचा प्रभू एक आहे, तुमचा विश्वास एक आहे आणि तुम्ही एका आत्म्यामध्ये आहात. म्हणजे आपल्याला ख्रिस्ती जीवन जगताना हे एकोपा जोपासावा आणि जपावा लागतो. पवित्र मरियेकडे आज आपण पाहत आहोत. या दिवसामध्ये आपल्या नाझरेत माऊलीची त्रिदिन भक्ती आपण करत आहोत आणि नाझरेत माऊलीकडे किंवा पवित्र मरियेकडे पाहिल्यानंतर तिने एकोपा जोपासला. सुरुवातीला तिने देवदूताचा संदेश स्वीकारून परमेश्वराशी एकात्मता जोडली आणि ती शेवटपर्यंत जोपासली. त्यानंतर आपली मावस बहीण एलिझाबेथ हिच्याकडे ती गेली. एलिझाबेथ ही एकटी जीवन जगत होती, कारण तिला म्हातार वयामध्ये ती गरोदर राहिलेली होती आणि म्हातार वयामध्ये गरोदर राहणं हे तितकंसं पटणारं नसते, स्वीकारलं जाणारं नसते. आणि अशा वेळेला ती एलिझाबेथकडे जाऊन तिने एलिझाबेथच्या त्या परिस्थितीशी तिने एकोपा साधला. एलिझाबेथला तिने साथ दिली. तिने त्या ठिकाणी जाऊन मी तुझ्या सोबत आहे, आपण एक आहोत, तू एकटी नाहीस, हे तिने दर्शविलं. त्यानंतर कानागावी लग्न समय देखील त्या कुटुंबाशी तिने एकात्मता साधली. तुमची गरज, तुमची अडचण, ती माझी अडचण, हे खरंच ख्रिस्ती जीवन आहे की समोरच्या घरामध्ये अडचण असताना ते अडचण इतरांना सांगण्यापेक्षा ती अडचण पूर्ण करण्यासाठी, सोडवण्यासाठी धावणारी व्यक्ती खरी ख्रिस्ती जीवन जगणारी आहे. आणि हे आपल्या आईकडून आपण शिकलं पाहिजे की एकमेकांशी आपण एकात्मता साधणं. आणि पवित्र मरियेने आयुष्यभर तेच केलं. शिष्यांना देखील तिने एकत्र ठेवलं. प्रभूचं पाचारण तुम्हाला लाभलेलं आहे, त्या प्रभूच्या पाचारणाशी तुम्ही नेहमी एक राहावेत. तुमच्यामध्ये दुजाभाव नसावा, तुम्ही विभक्त होऊ नये म्हणून पवित्र मरिया शिष्यांसमवेत म्हणजेच ख्रिस्त सभेच्या सुरुवातीला पवित्र मरियेने एकात्मतेने भक्कम पाया दिला. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभूने देखील आपल्या शिष्यांना दोघांना पाठवलं 2 by 2. ते काही जास्त काम करावं ह्याच्यासाठी नाही, तर तुम्ही एकमेकांची सेवा करावी, तुम्ही एकत्र राहावं, ते फार महत्वाचं आहे. परमेश्वराची सेवा करण्यासाठी तुम्ही निघाले आहात, पण त्याबरोबरच तुम्ही एकत्र राहणं आणि एकमेकांवरती प्रेम करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, ही एकात्मतेच्या भावनेवरतीच ख्रिस्त सभा आहे. म्हणून आपण चर्चची डेफिनेशन जेव्हा करतो तेव्हा सांगतो की चर्च इज वन, कॅथलिक, अपॉस्टोलिक. म्हणजे चर्च हे एक आहे, ख्रिस्ती आहे, कॅथलिक आहे, कारण ख्रिस्ताचं आहे. आणि प्रेषितांनी जो विश्वास आपल्याला दिलेला आहे, प्रेषितांच्या कार्यावरती आणि विश्वासावरती चर्च उभारले गेलेला आहे. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, या एकात्मतेच्या जाणीवेने आपण प्रेरित असणं आवश्यक आहे. शुभवर्तमानात ख्रिस्त सांगतोय की तुम्ही समेटाकडे देखील वळा. तुम्ही काळाची चिन्ह ऐका, काळाची चिन्ह पहा, समजून घ्या आणि तुम्ही समेटाकडे वळा, तुम्ही एकात्मतेकडे वळा. मराठीत एक वाक्य आहे की ज्याला फळ खाण्याची अभिलाषा किंवा इच्छा आहे त्याने झाड देखील लावलं पाहिजे. चांगलं जगात झालं पाहिजे, चांगलं समाजात झालं पाहिजे, हे ज्याच्या मनात आहे त्याने चांगलं करण्यासाठी एकत्र येणं देखील आवश्यक आहे. घरात बसून चांगलं कधी होऊ शकत नाही. त्याप्रमाणेच चांगलं आपण समाजात करण्याआधी आपल्या घरात देखील एकत्र येणं आणि घरात देखील चांगल्या प्रकारे वागणं अत्यंत आवश्यक आहे. इंग्लिशमध्ये वाक्य आहे की चॅरिटी बिगिन्स ॲट होम. चांगल्या गोष्टी
या समाजात घडण्याआधी सुरुवातीला घरात होणं अत्यंत आवश्यक आहे. दुर्दैवाने बऱ्याच वेळेला आपल्या मानवी मनामध्ये असलेल्या अहमपणामुळे एकजुटता, एकनिष्ठा, एकात्मता आणि समेट ह्या चांगल्या गोष्टीला खीळ बसते. प्रेमाची भावना उत्कट होण्यासाठी मनातला क्षुद्र अहंकार निरसून गेला पाहिजे. त्याशिवाय प्रीतीचा व आत्मीयतेचा स्पर्श मानवी मनाला होणारच नाही. हा अहमपणा माणसांना विभक्त करतोय. म्हणून एक एथिस्ट जीन पॉल सार्त्र सांगतोय, हेल इज माय नेबर. आता आपला नेबर कधीच हेल किंवा वाईट असू शकत नाही आणि तो नसावा देखील. पण जीन पॉल सार्त्र काय सांगतोय, हेल इज माय नेबर, म्हणजे तुमचा नेबर तुमच्या बाजूला आहे, तो तुझा स्पर्धक आहे, तो तुझा वाईट चिंतणार आहे, त्याच्यामुळे तुझी प्रगती होणार नाही, तो तुला त्रास देणार आहे. ही वृत्ती माणसाच्या मनामध्ये असल्यानंतर हा अहमपणा आणि एकमेकांविषयी असणारी संशय वृत्ती, एकमेकांना खाली खेचण्याची वृत्ती ही घरामध्ये आणि संसारामध्ये आणि नात्यामध्ये असली की एकात्मता होत नाही. एक लिटन स्ट्रेचे ह्यांनी राणी व्हिक्टोरिया हिचं जीवन चित्रण केलेलं आहे किंवा चित्रित केलेलं आहे, रेखाटलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. आणि त्यामध्ये त्याने एक प्रसंग सांगितलेला आहे की राणी व्हिक्टोरियाच्या मनावर सम्राज्ञी पदाचा जणू काही कात चढलेली होती. मी सम्राज्ञी, मी मोठी राणी. आणि यामुळे तिचं तिच्या पतीकडे दुर्लक्ष होत होतं. एक दिवस तिने ठरवलं की पतीला जाऊन भेटणं, आणि म्हणून पतीच्या दालनात किंवा पतीच्या रूम जवळ ती गेली आणि तिने दारावरती टकटक असा आवाज केला. त्यावेळेला आतमधून तिचा पती अल्बर्ट ह्याने सांगितलं की कोण आहे. त्यावेळेला ती म्हणाली, मी इंग्लंडची महाराणी, दार उघड चल. म्हणजे मोठ्या ऐटीत ती म्हणाली की मी इंग्लंडची महाराणी आलेली आहे, दार उघड. आणि तिच्या पतीने म्हणजे अल्बर्टने त्याकडे दुर्लक्ष केलं. पुन्हा तिने दारावरती टकटक असे वाजविले. त्यावेळेला अल्बर्टने पुन्हा विचारले की आता कोण आहे. आणि ती म्हणाली, मी हिंदुस्थानची सम्राज्ञी आणि ब्रिटनची स्वामिनी. तरीही अल्बर्टने दार उघडलं नाही. आणि शेवटी ती हतबल झाली आणि ती म्हणाली की अल्बर्ट, मी तुझी पत्नी व्हिक्टोरिया आहे, कृपया दार उघड. हे जेव्हा वाक्य तिने म्हटलं त्यावेळेला तिच्या त्या शब्दांमध्ये प्रेमाची आणि आत्मीयतेची, आपलेपणाची छटा होती. आणि ह्या शब्दाने त्यानं खोलीचं आणि त्याच्या मनाचं दार देखील तिच्यासाठी उघडलं. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, अल्बर्टला काही इंग्लंडची राणी हवी नव्हती, तर त्याला त्याची पत्नी हवी होती. आपल्यामध्ये जो अहमपणा, अहंकार असतो, यामुळे नाती गोती देखील आपण दुरावतो किंवा नात्या गोत्यांना देखील चीड पडते. अहमपणा वाढला की एकात्मतेला, एकनिष्ठेला आणि समतेला आणि ममतेला चीड पडते. भरवसा व बळ देणाऱ्या नात्याचे रूपांतर बेभरवशाचे आणि बळी घेणाऱ्या क्रूरतेत होते. आणि म्हणून संत पॉल आजच्या पहिल्या वाचनामध्ये सांगतोय, अगदी स्पष्ट सांगतोय की एक दिलाचा आणि एक मनाचा समाज घडविणे, ह्यासाठीच आपण ख्रिस्ती झालं पाहिजे. तुम्ही रोमकरास पत्र अध्याय 12 आणि 13 वाचा. त्याच्यामध्ये ख्रिस्ती जीवित क्रमाचे नियम आहेत. आणि या जीवित क्रमाच्या नियमामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की स्वतःला शहाणे समजू नका, तर एकमेकांच्या अडचणीत एकमेकांना मदत करा. हे सगळे जे नियम आहेत, या नियमामध्ये आपल्याला एक राखण्यासाठी आपल्याला शुभवर्तमान आणि बायबल मदत करत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरियेने आपल्यासाठी एकात्मतेचा जणू काही धडा दिलेला आहे की तुम्ही एक राहणं
हे ख्रिस्ती जीवनासाठी आणि परमेश्वराला आपल्याकडून अपेक्षित आहे. तिने जे परमेश्वराला तिच्याकडून अपेक्षित होतं त्यासाठीच आयुष्य खर्ची घातलं. सगळ्या मानवांशी तिने एकात्मता जोपासली. जणू तिचा एक हात परमेश्वराच्या हातामध्ये होता आणि दुसरा हात मानवांच्या हातामध्ये होता. आपल्या देखील जीवनामध्ये अहमपणा किंवा एकमेकांविषयी असणारे हे हेवे दावे ह्याच्यातून काहीही निष्पन्न नाहीये. मानसिक जळफाट, अशांती, रात्री झोप नाही आणि दिवसा चैन नाही, या सगळ्या गोष्टींपेक्षा एकात्मतेने आणि प्रेमाने राहण्यासाठी आपली स्वर्गीय आई आपल्याला हाक देत आहेत. तिला आपण साथ देऊया. आमेन. अर्पण गीत. स्वीकार लो भगवन, उपहार है दिल की ममता. स्वीकार लो भगवन, तव प्रेम की बहे सरिता सदा मिले हमें प्रभुता. नाक रस रोटी वर दो, विनती प्रभु सुन लो. स्वीकार लो भगवन, उपहार है दिल की ममता. स्वीकार लो भगवन. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करू व त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू परमेश्वरा, आमच्या ह्या दानांमुळे तुझ्या प्रीतीचे व क्षमेचे आम्हाला वरदान दे. आमचे जीवन तुझ्या सेवेसाठी खर्च करण्यास आम्हाला स्वातंत्र्य दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लाविले आहेत. प्रभू आपला परमेश्वर ह्याचे आपण आभार मानूया. ते योग्य व रास्त आहेत. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही धन्य कुमारी मरियेचा सन्मान करीत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याची ती कुमारी माता बनली. प्रभू येशूद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायकवृंद आणि सर्व संत तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोडसुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझ्या आनंदाने गुणगान गातो. जयकार जय जयकार, करा प्रभूचा जयकार. जय जयकार जय जयकार, करा प्रभूचा जयकार. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवे अखंड भरली आहेत. परम स्वर्गा जय जयकार, परम स्वर्गा जय जयकार. जय जयकार जय जयकार, करा प्रभूचा जयकार. जय जयकार जय जयकार, करा प्रभूचा जयकार. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस.
सर्व पावित्र्यांचा तू गमाखेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्या दाणांवर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी येशूने भाकर घेतली, तुझे आभार मानले, भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि ह्या मधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. प्रभू येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आपण आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडून देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करीतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे
हरशील तू ईश पोकरा आम्हाला तू दे तुझ्या दयेचे वरदान जगाची पापे हरशील तू ईश पोकरा आम्हाला तू दे तुझ्या दयेचे वरदान जगाची पापे हरशील तू ईश पोकरा आम्हाला तू दे तुझ्या शांतीचे वरदान आम्हाला तू दे तुझ्या शांतीचे वरदान जगाची पापे दूर करणारी देवाचे हे कोकरू पहा ह्याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वजण धन्य हे प्रभू तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत. रोटी ग्रहण करू प्रभु हमसे हृदय आप स्वीकार करो जीवन सुमन समर्पित तुम पर जीवन सुमन समर्पित तुम पर सदा रहे हम सदा रहे हम बने तुम्हारी ग्रहण करो प्रभु भोजन पावे प्रभु समीप हम अन्नदानय हृदय न भूले हमने ही तेरा जीवन है सदा रहे हम सदा रहे हम बने तुम्हारे ग्रहण करो प्रभु आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या ख्रिस्त शरीराच्या कृपा सामर्थ्याने तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास व शाश्वत जीवनाकडे वाटचाल करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने एकात्मतेत ख्रिस्ती जीवन जगण्यास तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. करोना विषाणूमुळे आजारी लोकांसाठी प्रार्थना. हे सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस.
कोरोना विषाणूमुळे आजारी असलेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहे. त्यांच्या फलद्रुप्तीसाठी आम्ही विनंती करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नाझरेत मातेच्या नवेनाची प्रार्थना. ही कृपापूर्ण मरी, आपली माऊस बहीण हिला म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे, ही बातमी तुला समजली तेव्हा तू घाईने तिची सेवा करण्यासाठी गेलीस. जेव्हा आलीश बेने, स्त्रियामध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य अशा शब्दात तुझा गौरव केला, तेव्हा माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे. या स्तुतिगीताने तू देवाचे आभार मानले व स्तुती केली. हे नाझरेत माते, परमेश्वराचे आभार मानण्याचा आदर्श तू आम्हापुढे ठेवला आहेस आणि आम्हाला सेवेचा महामंत्र दिलास. आज आम्ही तुझ्याकडे विशेष प्रार्थना करतो की तुझ्याप्रमाणे आम्ही सतत प्रभूचे स्तवन करावे, त्याचे आभार मानावेत. तुझ्यासारखी सेवावृत्ती आम्ही आमच्या जीवनात जोपासावी. लोकांची गरज ओळखून आमच्या परीने ती पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. आम्हाला ह्या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये चांगले आरोग्य लाभावे. आमच्या कुटुंबात गाव परिवारात सुख शांती नांदावी. आमचे व्यवसाय यशस्वी व्हावेत. शेती बागायती बहरावी. आमच्या मुलांची वाढ कृपेत व ज्ञानात होऊन त्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा व देवाच्या इच्छेप्रमाणे त्याने वागावे. या सर्व विनंत्यांसाठी स्वर्गीय पित्याकडे, तुझ्या पुत्राकडे तसेच पवित्र आत्म्याकडे आमच्यासाठी कृपेचे वरदान माग. आमीन. आपल्या पॅरिशमधील एक व्यक्ती गंभीर आजारी आहे. त्यांना प्रभूचा स्पर्श व्हावा व त्यांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून विशेष प्रार्थना करण्यासाठी विनंती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सुखरूप बाळंतपणासाठी देखील विनंती करण्यात येत आहे. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमला नारी, प्रभुचे सुंदर दान. पावन मरिये देव माता हो, आमास्तव विनव आतानी मृत्यू समयी. हे नाझरेत माते, आम्हासाठी विनंती कर. उद्या 24 ऑक्टोबर शनिवार नाझरेत मातेच्या सणाचा वेस्पूरचा दिवस. वेस्पूर म्हणजे आभार मानण्याचा दिवस आणि म्हणून वर्षभर परमेश्वराने आपल्यावर जे अनंत उपकार केले आहेत त्याबद्दल आपण परमेश्वराचे नाझरेत मातेच्या वतीने मध्यस्थीने आभार मानणार आहोत. अंतिम गीत. नमन तुला मरिया माते, नमन तुला मरिया माते, आजच्या या शुभ दिनी माते.
आजच्या या शुभ दिनी माते, नमन तुला मरिया माते, नमन तुला मरिया माते. तू असता प्रभुची दासी, तू असता प्रभुची दासी, शब्द उमटले तव पाशी, शब्द उमटले तव पाशी, शब्द उमटले तव पाशी. नमन तुला मरिया माते, नमन तुला मरिया माते, आजच्या या शुभ दिनी माते, आजच्या या शुभ दिनी माते, नमन तुला मरिया माते, नमन तुला मरिया माते. मित्रांनो, नंदाकाल युवा पालखी समिती घेऊन येत आहे प्रश्नावली स्पर्धा म्हणजेच क्विज कॉम्पिटिशन. येत्या रविवारी म्हणजेच 25 ऑक्टोबर पासून पुढील 5 रविवार आपण प्रत्येक विषयावर एक भाग रिलीज करणार आहोत. फॉर्मची लिंक ही नंदाकाल यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये नमूद केली आहे. लिंकवर क्लिक करून तुम्ही फॉर्म भरा आणि आम्हाला सबमिट करा. ही स्पर्धा केवळ नंदाकाल धर्मग्रामसाठीच नव्हे तर नंदाकाल यूट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी उपलब्ध आहे. ते विषय पुढील प्रमाणे असतील: 25 ऑक्टोबर वसई धर्मप्राण, धर्मगुरू व धर्मभगिनी. 1 नोव्हेंबर बायबलचा इतिहास जुना करार. 8 नोव्हेंबर क्रूसाचा अस्तित्व. 15 नोव्हेंबर युवा संत चरित्र. 22 नोव्हेंबर ख्रिस्तसभा इतिहास. काही विशेष सूचना: प्रश्नावली ही प्रत्येक रविवारी रिलीज केली जाईल. फॉर्म ओपन केल्यानंतर पहिल्या प्रथम तुमचे संपूर्ण नाव, ठिकाण, मोबाईल नंबर व ईमेल ॲड्रेस लिहायला विसरू नका. एका व्यक्तीपेक्षा संपूर्ण कुटुंबाची सहभागिता अपेक्षित आहे. प्रश्नावली ओपन केल्यानंतर तुमच्याकडे अगदी 15 मिनिटांचा वेळ आहे. प्रश्नावली ही एकदाच भरावी. तुमची उत्तरपत्रिका आमच्याकडे गुपित राहील. संपूर्ण दिवसात तुम्ही प्रश्नावली कधीही सोडवू शकता. अचूक उत्तरपत्रिका पुढच्या भागात रिलीज केली जाईल. 5 एपिसोडमध्ये भाग घेणाऱ्या आणि जास्तीत जास्त स्कोर करणाऱ्या व्यक्तींचे विशेष कौतुक व सन्मान चिन्हाद्वारे अभिनंदन. जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहित करा व आपल्या ज्ञानामध्ये भर टाका.